नांदगडी संघाचे संघनायक आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. चला टॉस खेळतोय रोहितजी पाटील साहेबांचा शुभ असतोय. विकेएम कॉल केलाय. रोहित काय निर्णय असेल? बॅटिंग. नांदगडी संघाचे संघनायक क्षेत्ररक्षण स्वीकारा. चला या ठिकाणी मॅचला प्रारंभ होतोय. नांदगडी संघ आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी आणि फिल्डिंग सजवायची. टॉस कोण जिंकले? नितीन भाऊ टॉस कोण जिंकलं? बॅटिंग घेतले. चला साई माऊली आपण फील्ड अरेंज करून घ्या आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा त्वरित. अजूनही आपल्याला याच्यानंतर एक मॅच खेळवायची आहे, त्याच्यासाठी विनंती आहे त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. रोहित 11 ओपनिंग पेअर पाठवा. पंचांनाही विनंती आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तोडफोड नांदगडी संघनायक आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण यायचे. सलामवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला रोहित 11 ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सलामवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जिंकणारा संघ हा एकता ग्रुप टेंबीखोडावेच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. सलामवीर मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि कल्पेश ही जोडी. चला तोडफोड नांदगडी संघ आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. गोलंदाजी ट्रॅक वरती अशोक. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. एकंदरीत अजूनही आपल्याला 16 षटका हाताळायची आहे, त्याची नोंद घ्या आणि बॅड लाईट इथे लवकर येतो म्हणून विनंती असेल त्वरित फील्ड अरेंज करून घ्या, जेणेकरून आजच्या दिवशी आपण एक संघ क्वालिफाय करू बक्षीस पात्र फेरीमध्ये. तोडफोड संघाचे संघनायक या ठिकाणी आपण संजयजी किणी सरांच्या शुभ हस्ते देतोय सन्मान चिन्ह. खूप चांगल्या आठवणी. हार्डलक तोडफोड नांदगडी संघ आपण इथे आलात. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालंय. वळूया मॅच कडे. अशोक गोलंदाजी ट्रॅकवर तर स्ट्राईकवर आहे तो कल्पेश. दरम्यान आडव्या बॅटने काय स्टार्ट दिलाय कल्पेशनं. चेंडूला मिड विकेटला क्लिअर करतायत. वन्स बाउंड 2 बाउन्स. बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकार मारत आपला इंटेंट या ठिकाणी दाखवलाय.
कल्पेशनं गुड बॅटिंग गुड स्टार्ट. पुढचा चेंडू इथे बदलला ते चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र थोडासा बाउन्स झाला. चेहऱ्यावरती आदळलाय. एकदम कंप्लीट धावसंख्या बघायला मिळेल ती 5. आजच्या दिवसातील महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ एकता ग्रुप टेंबी खोडावेच्या आगीन 2 हात करेल आणि त्यानंतर जिंकणारा संघ आजच्या दिवसाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. जे आकर्षक चषक आपल्या समोर दिसत आहेत त्या चषकाचा मानकरी होईल आणि रोख रक्कम चा मानकरी होईल. बघूया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला पण बघतायत बॅटर मनोज. उडवला चेंडू एक्स्ट्रा कव्हर्सला. 30 सर्कलचा खेळाडू पाठलाग सुरू झाला आणि तिथे चेस होत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. या ठिकाणी चौकार. स्कोर कार्ड वरती सुंदर बॅटिंग. बॉटम हँडचा सुंदर उपयोग. इनफिल्डच्या वरनं एक जबरदस्त शॉट बघायला मिळतोय आणि आलाय चौकार. पुढचा चेंडू. यावेळेला पुढचा फटका. मिस टाइम. एस नो. टेक ऑन. विकेट इज गॉन. म्युझिक इज ऑन. आणि प्रवीणजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यामुळे स्कोर कार्ड वरती 9 पहिला धक्का इथे बघायला मिळतोय. रोहित 11 संघाला न्यू मॅन विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विघ्नेश चांगली गोलंदाजी करतायत. 2 चौकार 1 सिंगल आणि त्यानंतर विकेटचं पतन. पुलचा फटका. मिड विकेटचे खेळाडू आपण बघतोय. मनीषने सुंदर झेल घेत या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवले. डेंजरस मॅनला आणि न्यू मॅन विघ्नेश त्यांची जागा घेण्यासाठी एक उंच पुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये राईटा मोडतो. विकेट. यावेळेला चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. अशोक चांगली गोलंदाजी करतायत. फ्रंटलाईन गोलंदाज. महत्वाचं षटक. पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये फलंदाज हा मोमेंटमच्या शोधामध्ये असतो. अशा वेळेला योगेश अशोक यांची सुंदर गोलंदाजी. गतीला परिवर्तन केलंय. लेफ्ट ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. भूषण भूपेश तिथे आहेत. धावसंख्या पोहोचले ती 10 वरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती. चला थोडस स्पीडअप करा. न्यूमॅन तर आपण उद्याचे लॉर्ड्स टाकणार आहोत 5 वाजता. याची आपण नोंद घ्यायची आणि वाजलेले आहेत 4:44. 16 मिनिटांनंतर आपण लाईव्ह लॉर्ड्स टाकणार आहोत. चला थोडस स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी येत आहेत निलेश. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आनंद आपण बघतायत फील्ड लावतायत. एक अनुभवी असे खेळाडू आहेत. नेहमी प्रांजल 11 हा त्यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पॅकरच्या रूपामध्ये मोठे मोठे संघ प्रांजलच्या नावावरती खेळताना आपण अनेक वर्ष बघतोय. तेच आनंद मात्र मिड ऑफ रिझनला शॉर्ट मिड ऑफला उभे आहेत. अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न. हळवारपणे चेंडू मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झालाय. आनंद फील्ड करतील. धावसंख्या 11 वर स्थिरावले. प्रामुख्याने साई माऊली संघ भरपूर खुश असेल कारण बाळपणापासूनचा जो आपला प्रवास आहे, आपला बिझनेस असो, आपलं शिक्षण असो, ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत घेतो तो आनंद त्यांच्या संघामध्ये. कारण ते मिळवण्यासाठी आपण तडफडत असतो आनंदासाठी. आणि जर आनंद जर आपल्या टीममध्ये असेल तर सोने पे सुहागा म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू. चला लवकर फील्ड अरेंज करा. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. शॉर्ट मिडनच्या डोक्यावर गॅप शोधला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. महत्वाचा चौकार.
गेली ती 15 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 रन. पुढचा चेंडू वेळेला आपण बघतोय पंचांचा संकेत. इट इज अ वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं. इथे मात्र वाईट बॉल आहे आपण बघू शकाल. निलेशने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे इथे. पंच चेक करावा आपण. तत्पूर्वी आणि वाईट बॉल आपण बघतायत. धावसंख्या पोहोचेल ती 16. अतिशय सुंदर चेंडू खाली होता. यावेळेला टायमिंग खूप चांगला आहे फलंदाजाचं. लॉंग लेग रिजन मध्ये येतोय. आणखीन ह्यूज चौकार. वरती स्कोर पोहोचला गेलाय. अतिशय अप्रतिम अशी बॅटिंग कन्सिस्टन्सी परफेक्ट बनायला हरकत नाहीये कल्पेशकडनं. कन्सिस्टन्सी इज अ वे ऑफ सक्सेस. कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस अँड कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. हे आपण सातत्याने बघत आहे. इथे मात्र कल्पेश सुंदर बॅटिंग करताना. ओ माय गॉड, इथे संधी होती विकेटची आणि दोन्ही हिंड मध्ये कल्पेश वाचले तसं म्हणायला हरकत नाही. 21 ऑन स्कोर कार्ड 21. 21 षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आपण बघतायत. पुढचा चेंडू लेफ्ट मोर द विकेट आणि इथे स्लॉट मध्ये चेंडू आहे. लॉफ केलाय. सरळ लॉंगनच्या डोक्यावर येतोय. षटकार. (27) ऑन साइडला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. भूपेश वेगाने येत आहेत. तद्वर एक धाव कंप्लीट. आणि इथे काय घडलंय? मिसअंडरस्टँडिंग. एका चांगल्या रिदम मध्ये खेळत होते. कॉलिंग मध्ये थोडासा गडबड आणि स्थिरावलेला बॅटर येईल तंबूच्या आसऱ्याला हताश, निराश, उदास होऊन. फिल्डिंग सेट करायची आहे. धाव्या स्कोर कार्ड वरती 28. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतुल 28 ऑन स्कोर कार्ड. अजून याच्यानंतर एक मॅच खेळवायची आहे. त्यासाठी थोडस गेम स्पीडअप करायचं आहे. मनीष गोलंदाजी ट्रॅकवर. मनीष मात्रे गोलंदाजीसाठी येतील. 14च्या सरासरीने 28 धावा याच पद्धतीने धावा आल्या. स्कोर कार्ड वरती अब तक 56 धावा होऊ शकतात. बघूया मनीष मात्रे तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. लॉंग ऑनला वाईडिश लॉंग ऑन मधनं शतरक्षक चेंडूला फील्ड करतील. सिंगल कंप्लीट केले. 29 ऑन स्कोर कार्ड. उद्याचा या स्पर्धेचा फायनल डे असेल.
टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू आपल्याला इन ॲक्शन दिसतील. सुवर्णमहोत्सवी अध्याय, सुवर्णमहोत्सवी वर्ष. पुढचा चेंडू मनीष म्हात्रे. थोडंसं रिदममध्ये प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. आपला फॉलो थ्रू, ग्रीप, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि त्याच्यामध्ये फलंदाजाचा फुटवर्क रीड करणारी कला जर तुमच्याकडे असेल, तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज बनतात. त्याच पद्धतीने फलंदाजाचा सेटअप, त्याचा स्टान्स, त्याचे शोल्डर, शॉट सिलेक्शन, ह्या गोष्टी जर त्यांच्याकडे असतील तर एक उत्कृष्ट फलंदाज तुम्ही बनू शकतात. अप्रतिम शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न, तिथे झेल सुटलाय आणि चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. तो डीप बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये. तद्वर धावसंख्या 2 ने पुढे जायला आणि पोहोचली ती 31. साई माऊली संघाला जर रिदम हवाय तर गोलंदाजी आणि फिल्डिंगचा क्लास याच्यावरती जोर किंवा तो कन्सिस्टन्सीने पुढे घेऊन जावा लागेल. असे झेल सोडत राहिले कल्पेसारखा डेंजरस फलंदाज जो त्याची फलंदाजी बहरत आहे, एक जमेची बाजू राहणार इथे. पुढचा चेंडू आणि इथे मिस टाइम, एस्नो टेकन. विकेटचं पतन होताना सचिन पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि धक्का आणखीन एक लागतोय. आपण बघू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झालेत. रोहित 11 संघाचा स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. पुढचा चेंडू मनीष म्हात्रे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला, तेवढ्याच ताकदीचा. छोट्या बॅकलिपने खूप चांगल्या चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड टॉस स्कोअर लेग मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी आणि 33 वर स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक आहे ते 3रं आणि 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. 33 वरती 3. पुढचा चेंडू आणि या वेळेला आपण बघतायत डॉट बॉल. अंतिम चेंडूचा खेळणं शेष आहे. शेवटचा चेंडू 11.33 च्या सरासरीने धावा झाली होते. 33 लास्ट टू गो. अंतिम चेंडू शॉर्ट बॉल. ताकदवर फलंदाज आहे. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं पाठवत आहेत फलंदाज. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. हार्दिक स्वागत करतोय. वेलकम पंकजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. 39 13च्या सरासरीने 39 धावा. भूपेश पाटील अंतिम षटक घेऊन दाखल झालेत. समोर फलंदाज अतुल आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. भूपेश पाटील कडनं आता भरपूर अपेक्षा आहेत. चांगला लेग ब्रेक, हळवारपणे थोडीशी फ्लाइट दिली, फिंगर रोल केले, एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या पोहोचले 40 वरती. याच्यानंतर आपण लाईव्ह लॉट्स टाकणार आहोत उद्याच्या पहिल्या मॅचचे. पुढचा चेंडू
आणि ते कॉट बँचच्या रूपानं विकेटचं पतन. धक्का लागतोय. चौथा फलंदाज बाद. स्वप्नील मागे येताना आउट होऊन तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज श्लोक भोईर मैदानाच्या आतमध्ये जातील. संधी आहे त्यांच्याकडे. शेवटच्या 4 चेंडूमध्ये आपली आक्रमकता दाखवण्याची श्लोक भोईरकडे गुणवत्ता आहे. चांगले बॅटर आहेत आणि संधीचं सोनं त्यांना करता येईल का हे बघावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. महत्वाचे 4 चेंडू आहे. साई माऊलीसाठी महत्वाचे 4 चेंडू आहेत. ते रोहित 11 साठी. धावसंख्या स्टे ऑन आपल्याला बघायला मिळते ती 4-0 40 वरती. आणि या षटकातील तिसरा चेंडू घेऊन भूपेश पाटील राईट आर्म राऊंड विकेट. आडव्या बॅटने टायमिंग खूप चांगला आहे परंतु वायडिश लॉंग ऑनला शतरक्षक तैनात. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. समाधानी व्हावं लागतंय. 41 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पंचांचा संकेत आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. आणि दरम्यान चेंडूला लॉफ्ट केले. ओव्हर मिड विकेट. अतिशय अप्रतिम असा शॉट. धावसंख्या 6 ने फ्लाय होईल आणि पोहोचले ती 48 वर. देखणा षटकार बघायला मिळतोय फलंदाज अतुलच्या बॅटमधनं. 48. पुढचा चेंडू घेऊन तयार भूपेश पाटील. कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न करतील डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये. आणि याही वेळेला बॅक टू बॅक मोठा शॉट. इथे मिड विकेट क्लिअर करतायत. हवाई सफर, आसमानी टोला. षटकार 50. 54 धावा. टीम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आणि तिसरा बॅक टू बॅक खेळण्याचा प्रयत्न आहे आणि झेल बाद. 55 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 55 टू विन. ठिकाणी टाकतोय. त्वरित फील्ड आपण सजून घ्यायची. आपण उद्याचे लॉट्स या ठिकाणी टाकतोय. लाईव्ह लॉट्स. दरम्यान आपण या ठिकाणी लाईव्ह लॉट्स टाकतोय. 5 चिठ्ठे आहेत जे 5 दिवसामध्ये संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणार आहेत. अशा 5 संघाच्या चिठ्ठ्या आपण या ठिकाणी टाकलेल्या आहेत. म्हणजेच पहिल्या दिवसाची एक मॅच शेष आहे म्हणून आगरी समाजातील विनर आणि एक चौथ्या दिवसाची मॅच शेष आहे म्हणून पालघर डहाणू तालुक्यातील एक विनर अशी एक चिठ्ठी याच्यामध्ये आहे. एका संघाला बाय असेल आणि 2 मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतर ज्या संघाला बाय असेल त्या संघाला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार नाही याची नोंद घ्या. तर आता चिठ्ठ्या टाकायच्या 5. त्याच्यामधली एक चिठ्ठी उचलायची त्या संघाला बाय असेल. बाबू चिठ्ठी कुठली तरी उचल. ह्या संघाला बाय आहे आणि बाय असेल विटी लाईन गट. आजच्या संघाला बाय असेल म्हणजे ते टॉप 3 मध्ये
जो आहे तो पोहोचला असं समजायला हरकत नाही आहे. तर आजच्या गटाला बाय आहे. आता आणखीन बाबू उचल, सर्व चिठ्ठ्या उचल, सर्व सर्व चिठ्ठ्या उचल, पुढे असा पुढे आणि त्याच्यातल्या 2 चिठ्ठ्या उचल तूच. ही मॅच असेल आणि फॅन्सी 11 दमन विपक्ष बाबू कुठलं आहे नाव वाच. पालघर डहाणू विजेता संघ म्हणजे सफाळा गट आणि आगरी समाज. ही पण चिठ्ठी उचल. विराथन मंगलमूर्ती विराथन सफाळे गटातून आणि ची एक मॅच आपल्याला बघायची शेष आहे. म्हणजेच श्री जागमाता रावली विपक्ष बाप्पा मोरिया यांच्यातला विनर हा मंगलमूर्ती सोबत खेळेल. क्लिअर झालेला आहे. आता मात्र विटी लाईन गट जो संघ क्वालिफाय होईल त्याला पुढे बाय नसेल. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. हॅलो, चला मॅचला होत आहे सुरुवात. भूपेश अँड नितीन. 55 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पहिला बॉल पंच दोन्ही आज समांतर करतायत. बाईट बॉलने एकंदरीत सुरुवात होत आहे. एक धाव श्री गणेश होत आहे अवांताच्या स्वरूपात. अजय भोईर यांच्या माध्यमातून योगेश साठी हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि दरम्यान कॅच घेतलेला आहे त्यांनी यायचं. आपला पारितोषिक घेण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. चला एक धाव फलकावं लागतंय. 55 धावांचं टार्गेट आहे एकंदरीत आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र भूपेशांच्या बॅटमधनं करारी जवाब येतोय. चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं क्लिअर होतोय आणि षटकार येईल आणि प्रेक्षकांनी झेल टिपलाय. प्रकाशजी हाडळ आपण या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7. सेवन रन्स स्कोरबोर्ड. भूपेश पाटील आज मात्र दबदबा राहिला या फलंदाजा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय. चौकार 4. धरू देण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 11 धावा या स्कोरबोर्डवर. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. योगेश मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. यावेळेस इथे फटका फसला गेला आणि बॅटची एज लागली गेली. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. बडी मछली जाल में फसती हुई कौन. नवीन बॅटर्स मनीष मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. भूपेशला मात्र माघारी परतवण्याचं काम जरूर केलंय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं. तदनंतर विकेट्स प्राप्त केला. योगेशने कमबॅक केलंय. 4 चेंडूची समाप्ती. 11 धावा या स्कोरबोर्डवर. 55 धावांचे किती टार्गेट जरूर सेट केलंय. पाठलाग केला जातोय. षटक क्रमांक पहिला आहे. जो प्रेक्षक झेल घेईल त्यानेच इथे पारितोषिकासाठी यायचं आहे. लक्षात ठेवा. जो झेल टिपेल त्यानेच इथे यायचं आहे. तर 4 चेंडू 11 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शपावून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक करतोय. आत्मविश्वास दुणावला गेला एकंदरीत योगेशचा, कारण एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलंय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स.
मनीषला एक जबाबदारी घ्यावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी सिंगल येईल. षटक क्रमांक 1 समाप्त झाला. टीमची टोटल 12, 1 गडी बाद. ट्वेल्व रन स्कोरबोर्ड. 55 धावांचा पाठलाग केला जातोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 या अंकावर. एका बाजूने नितीन, दुसऱ्या बाजूने मनीष अशी जोडी. विघ्नेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. चला थोडस स्पीडअप करा, कारण ह्याच्यानंतर एक सामना असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. चला स्पीडअप करा. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज विघ्नेश. मनीषला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये. 2 धाबे इथे परिपूर्ण असतील. या 2 धाबांशी धावफलक पुढे जाते. 14 रन, 14 धावा स्कोरबोर्ड वर लागतात. 55 धावांचा पाठलाग केला जातोय. अजूनही विचार केला तर 41 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू असेल तुमच्याकडे 17 चेंडू, 41 धावा. 17-41 इक्वेशन पाहू शकतात. विघ्नेश पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड करणं. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला. डिस्टन्स क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. मनीषला परतावं लागेल. दुसरा धक्का लागतोय तो टीम साई माऊली या टीमला. मध्ये आपण पाठवायचं आहे. श्लोक भोईरने मात्र सुपर सेल टिपला गेलाय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम मीटिंग जास्त होणार नाही याची दक्षता आपण घ्या. अक्षय नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावा संख्या 14, 2 गडी बाद. 55 पाठलाग केला जातोय. धावसंख्या 14 धावा, 2 गडी बाद. अक्षय नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इकडे एखादी पार्टनरशिप बिल्ड होतय. या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करू शकेल हा संघ. 2 गडी बाद झाले. 14 धावा. धावफलकार विघ्नेशने मात्र विघ्न आणण्याचं काम जरूर केलं गेलंय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतंय. आत्मविश्वास एकंदरीत दुणावला गेलाय. ज्याप्रमाणे विकेट्स प्राप्त होते त्याप्रमाणे आत्मविश्वास उंचावला जातोय आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय मिस्टर विघ्नेश. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा एकंदरीत स्थिरावली गेलंय. टॉस चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. लोकांचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. या सिंगलनं समाधान व्यक्त करत आहेत. धावसंख्या जाऊन पोचेल 15 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. 40 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 15 चेंडू आणि 40 धावा असं इक्वेशन जरूर पाहायला मिळतंय. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज असेल. जबाबदारी असेल एका बाजूने नितीन यांच्या खांद्यावर. चला थोडस स्पीडअप करा, कारण याच्यानंतर एक सामना असेल. तोही जास्तीत जास्त षटकांचा होईल. फुलटॉस बॉल यावेळेस बॅटवर बरोबर कनेक्ट झाला नाहीये, परंतु चेंडूपर्यंत रवींद्र पोचू शकले नाहीयेत. सिंगल येतोय आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 16 धावा या स्कोर पुढे लागतायत. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. हात खुण्याची संधी देत नाही. आता पण 4 चेंडू मग अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय मिस्टर विघ्नेश. अप्रतिम गोलंदाजी होतोय. 5 चेंडू होतात, माफ करा. शेवटचा बॉल असेल. एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र अक्षयच्या बॅट मध्ये येतोय. लॉंग ऑन चढवक्यावर येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. 2 षटकाची समाप्ती होते. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 22 अंकावर.
आवश्यकता असेल विजयासाठी. 12 चेंडू 33 धावा. यश गोलंदाज मार्कवर सज्ज होतो. एक छोटा युवा गोलंदाज. 12 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असेल. अक्षयच्या बॅट मधून मात्र एक षटकार जरूर ठोकला गेलाय. नितीनलाही मोठी फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 33 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज यश गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील. झेल निसटला गेलाय. एक धाव परिपूर्ण केली जाते आणि या एकेरीने धावफलक पुढे जाईल. 23 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 23 रन्स. 32 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहेत 11. 11 चेंडू आणि 32 धावा असं इक्वेशन पाहायला मिळत आहे. अक्षयने मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर चांगला षटकार ठोकला गेलाय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. स्वप्नील पुढे सरसावतो. एक धाव तर परिपूर्ण केले जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि 2 धावा अगदी पूर्ण होत आहेत. या 2 धाब्याची टीम जाऊन पोहोचेल 25 रन्स. 25 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. 30 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहेत आता 25. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा यश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या डोक्यावर पुन्हा एकदा षटकार येतोय आणि झेली टिपला गेलाय. प्रेक्षक आपण इथे या. धावसंख्या जाऊन पोहोचला 31 या अंकावर. 31 रन स्कोर बोर्ड. अक्षयच्या बॅट मध्ये मात्र षटकार जरूर पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा यश. पुन्हा एकदा तोच प्रयत्न जरूर केला. यावेळेस थोडस मिस होतोय. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक होतोय यशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलंय. 31 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. जबाबदारी असेल अक्षय यांच्या खांद्यावर. सध्या चांगली फलंदाजी करतोय. त्यांच्या बॅटमध्ये 2 षटकार. सध्या 15 धावांचं योगदान देतोय अक्षय. गोलंदाज पुन्हा एकदा यश. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4. अक्षय आपण पाहू शकता 35 धावा जसा स्कोर बोर्डवर. 55 धावांचा टार्गेट आपण पाहू. 7 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. सामना जवळ येतोय. पुन्हा एकदा ऑन साइड करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. एक धाव तर परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचते 37 धावा या स्कोर बोर्डवर. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि बनवायच्यात 18. 6 गेंदे 18 रनों की जरूरत. चला टीम मीटिंग जास्त होणार नाही याची दक्षता घ्या. अक्षयसाठी मात्र पारितोषिक लगातार 3 चेंडू 3 षटकार. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विस्मित चौधरी यांच्याकडनं असेल. सहा चेंडू आणि 18 धावा. रवींद्र येते गोलंदाजी मार्कवर. जबाबदारी आहे एकंदर आपण पाहू शकतायत, परंतु सध्या बुलबुला राहिला आहे तो अक्षय यांच्या बॅट मधनं मात्र चौका षटकांची आतिषबाजी होतय. त्याला जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. 6 चेंडू 18 धावा. इट्स वाईट बॉलचा कॉल. परेश ची मंडप डेकोरेटर्स यांना मी विनंती करतोय, परेश दादा या पण मुख्य मंचावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा.
वेलकम परेजी केडी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल आपण मुख्य मंचावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक स्वप्नील पुढे सरसावतोय. एक धाव तर परिपूर्ण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तिसऱ्या धावेचा कॉलिंग आहे. एकंदरीत 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेसाठी फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. 40 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. 15 धाव्यांची अजूनही आवश्यकता असेल. चेंडू आहेत आता 5 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता असेल. एकता ग्रुपचा कॅप्टन्स आपण इथे या. एकता ग्रुप चला 5 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. चला 5 चेंडू आणि 15 धावा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारी असेल अक्षयांच्या खांद्यावर, कारण अक्षयच्या बॅटमधून षटकार आपण पाहिलेत. तब्बल 3 षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहिलेत. मॅच फिनिश करेल का की धावा रोखल्या जातील. रवींद्र 5 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता. ज्यावेळेस थोडासा ब्लाइंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न केलाय. धीम्या गतीचा वापर जरूर केला गेलाय. रवींद्र चांगली गोलंदाजी हाताळतोय. एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल. एक एक धाव खूप महत्वाची असेल. आता 4 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता असेल. 4 बंदे बनवायचे आहेत. 15 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 चेंडू 15 धाव्यांची आवश्यकता असेल. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. पंचाचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने ऍड केली जाते. 41 रन स्कोर बोर्ड लागले जात आहेत. आता 4 चेंडू आणि 14 असं इक्वेशन पाहायला मिळते. 4-14. कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल, कुठल्या संघाचा प्रवास इथे समाप्त होईल. येणारे चेंडू आहेत 4. धावा बनवायच्या 14. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु जास्त व्हेरिएशन होतंय की काय काय. लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहिले तर व्हाईट बॉल येतात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडे. धावसंख्या 42 रन्स. 13 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे आता 4. 4 चेंडू 13 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा 3 लगातार चेंडू. व्हाईट बॉल. आता 4 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 12 धावा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. रवींद्र क्रुशल मॅच आणि त्यात मात्र ही खराब कामगिरी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय. ते मात्र आपण थर्ड अंपायर गव्वासाठी पाहतोय. चेतनजी राऊत साहेबांचं शुभ आगमन होतंय. नंतर परेशजी केणी साहेबांचं शुभ आगमन होतंय. वेलकम सर. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत.
चला नॉट आउट आहे एकंदर आपण पाहू शकतात नॉट आउट. किती बॉल होते? 3 बॉल ना 4 बॉल 3 बॉल काय किती बॉल आहे? 3 बॉल किती 12 ना 3 बॉल. गोलंदाज गोल मार्कवर पुन्हा एकदा रवींद्र. पुन्हा एकदा वाईट बॉल एकंदर आपण पाहू शकतात. 4 अतिरिक्त धावा खर्च केल्या या ओव्हरचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 44 धावा 44 रन्स. 44 धावा या स्कोर बोर्डवर लागतात. 3 चेंडूंना 11 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा 5वा चेंडू या ओव्हरचा विचार केला तर अतिरिक्त धावा खर्च केल्यात. आता 3 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 10 धावा 3-10चं इक्वेशन पाहायला मिळते. 5 अतिरिक्त धावा खर्च केल्यात या ओव्हरचा विचार केला तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर सज्ज होतोय. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न डीपमधून शतरक्षक पुढे येतोय. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा अगदी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 47. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता असेल. 2 चेंडू 8 धावा हा चेंडू आता खूप महत्वाचा असेल. 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू आणि 8 धावा हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. 2 चेंडू 8 धावा. हो काय सुंदर अप्रतिम डॉट बॉल. आता 1 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची आता आवश्यकता असेल. लगेच जिंकणारा संघ टॉस साठी कॅप्टन्स येईल. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता असेल. एकता कॅप्टन्स आपण इथे या. लगेच टॉस केला जाईल. विनिंग कॅप्टन्स लगेच आमच्या इथे येतील. व्यासपीठाच्या अगदी समोर टॉस केला जाईल. 1 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता असेल. 8 धावा. चला थोडीशी घाई करा. शेवटचा बॉल ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न चौकार येतोय. हा चेंडू आधीच स्ट्रोक चेंडूवर असतात तर मॅच मध्ये रंगत असते. चला विनिंग कॅप्टन आपण टॉस साठी या. चला आपण वलटो या ठिकाणी टॉस कडे सन्माननीय चेतनजी राऊत सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. या त्यांच्या समवेत परेश दादा परेश जिगिनी साहेब सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. चला बोथ टीम कॅप्टन टॉस साठी या. याला